चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावली. हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या प्रवासी ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन उत्तर रेल्वेच्या जिंद सोनीपत रेल्वे मार्गावर धावली. यामुळे देशात स्वच्छ ऊर्जेवर आधारित रेल्वे वाहतुकीची सुरुवात झाली आहे. ही ट्रेन पारंपरिक इलेक्ट्रिक ट्रेनप्रमाणे ओव्हरहेड वीजवाहिनीवर अवलंबून नाही. यामध्ये बसवण्यात आलेल्या प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन फ्यूल सेलमध्ये हायड्रोजन आणि वातावरणातील ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक प्रक्रियेतून वीज निर्मिती होते. त्यावर ही ट्रेन चालते. या प्रक्रियेत केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता बाहेर पडते, त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन किंवा धूर अजिबात होत नाही. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार ट्रेनमध्ये हायड्रोजन गळती, अतिउष्णता, आग आणि धूर यांचा त्वरित शोध घेणारी रेल्वेची बहुस्तरीय सुरक्षा प्रणाली बसवण्यात आली आहे. रामदेव गल्लीत चोरीचा प्रयत्न. बेळगाव शहरातील रामदेव गल्ली येथील एका नामांकित सराफी दुकानात आज पहाटेच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत असलेल्या रामदेव गल्लीतील व्ही.पी. वेर्णेकर अडसन्स या दुकानावर मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास एका वाहनातून आलेल्या चोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. चोरांनी दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. नुग्गानट्टी गावात 2 भावांची हत्या. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान 2 सख्ख्या भावांच्या हत्येत झाले. ही धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील नुग्गानट्टी गावात घडली. मृतांची ओळख लग्मप्पा रामण्णवर आणि बसप्पा रामण्णवर अशी झाली आहे. दोघेही सख्खे भाऊ असून त्यांच्यावर नातेवाईकांनीच धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार मृतांच्या कुटुंबियांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संतप्त झालेल्या सुमारे 6 नातेवाईकांनी धारदार शस्त्रांनी दोन्ही भावांवर हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. युनियन जिमखान्याचा ताबा संरक्षण मंत्रालयाने घेतला. शहरातील नामवंत क्रीडा केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनियन जिमखान्याचा ताबा आता संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भात मागील 23 वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याचा अखेर शेवट झाला आहे. संरक्षण मालमत्ता कार्यालय, कर्नाटक विभागीय अधिकारी दिव्या होसूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई पूर्ण केली. युनियन जिमखाना जागेची सुमारे 6.5 एकर जमीन आता ताब्यात घेण्यात आली आहे. 2002 मध्ये भाडेपट्टा कालावधी संपल्यानंतरही या जमिनीचा बेकायदेशीरपणे वापर करण्यात येत होता. हे प्रकरण गेल्या 23 वर्षांपासून न्यायालयात होते. या महत्त्वपूर्ण घडामोडीत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने 6 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या आपल्या निकालात युनियन जिमखान्याने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. यामुळे भारत सरकार, संरक्षण मंत्रालयाच्या बाजूने निकाल लागला. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार 16 जुलै 2026 रोजी स्थलांतर प्रक्रिया पार पाडण्यात आली. ही मोहीम संरक्षण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत पार पाडण्यात आली. यामध्ये बेळगाव शहर पोलीस आयुक्त, पोलीस दल, बेळगाव छावणी मंडळ आणि स्थानिक लष्करी प्राधिकरण,
MLIRC, भारतीय लष्कर यांनी सक्रिय सहकार्य केले. येळूरच्या पायी दिंडीतील वारकरी महिलेचा हृदय विकाराने मृत्यू. धर्मराज गल्ली, येळूर येथील रहिवासी शालन प्रकाश सायनेकर यांचे दिंडीमध्ये चालत असतानाच हृदय विकाराने निधन झाले. सोमवार 13 रोजी येळूर येथून निघालेल्या वैष्णव सदन आश्रमच्या पायी दिंडीतून चालत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. सोमवारपासून गुरुवारपर्यंत त्या अगदी व्यवस्थित दिंडीमध्ये चालत होत्या. गुरुवारी रात्री 1:30 वाजता अचानक त्यांना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे दिंडीतील संचालकांनी त्यांना पहिल्यांदा चिक्कोडी येथील KLE रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चिक्कोडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचाराचा उपयोग न होता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे वारकरी भक्तांमध्ये व येळूर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूने पांडुरंगाच्या भेटीची आस मात्र अधुरीच राहिली आहे. त्यांच्या पश्चात पती, 2 विवाहित मुली, 1 विवाहित मुलगा, दीर, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नवहिंद सोसायटीचे चेअरमन शिवाजी सायनेकर यांच्या त्या वहिनी होत. तिलारी राकस्कोप जलाशय जोडणीसाठी खासदार शेट्टर सकारात्मक. शहराला भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील तिलारी जलाशयाचे अतिरिक्त पाणी राकस्कोप जलाशयात वळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या माजी नगरसेवकांच्या संघटनेने खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. आज बेळगावच्या सर्किट हाऊसमध्ये यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. चंदगड तालुक्यातील तिलारी जलाशय आणि राकस्कोप जलाशय राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाअंतर्गत जोडण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवकांनी लावून धरली. तसेच मार्कंडेय नदीच्या पात्राद्वारे शेतीसाठीही याचा मोठा फायदा होईल, अशी माहिती माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सुटकर यांनी दिली. खासदार जगदीश शेट्टर यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासोबत तिलारी जलाशय परिसराची संयुक्त पाहणी करून पुढील आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीला नेताजी जाधव, दीपक वाघेला, वंदना बेळगुंदकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, संजीव प्रभू, मोहम्मद पिरजादे यांच्यासह माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठीतील अर्जाबाबत केंद्रीय आयोगाच्या सूचना. सध्या सुरू असलेल्या विशेष मतदार यादी फेरनिरीक्षण प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना अर्ज उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केलेल्या तक्रारीची केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी यापूर्वी कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे सविस्तर निवेदन सादर करून बेळगाव, बिदर आणि उत्तर कन्नड, कारवार जिल्ह्यातील अधिसूचित विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठी भाषेतील SIR गणना अर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत भाषिक अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या निवेदनाचा संदर्भ देत कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.